रमाबाई केली आणि सोनपरी म्हणजे मला म्हणजे आत्ता शेजारी माझ्या सोनपरी बसली असं कुठंतरी वाटते ते का असं काहीतरी घेऊन येणार आणि काहीतरी असं सगळी गंमत म्हणजे लहान मुलंच सोनपरी बघत होती अशी नाही म्हणजे आमच्यासारखी माणसंसुद्धा ती सोनपरी जरा फिक्शियस असतं ना गंमत काल्पनिक असतं आणि ते ते बघायचं मग सोनपरी केलं मग तुम्ही अहिल्यादेवी केलं किंवा तुम्ही जिजाऊंची कणखर भूमिका केली म्हणजे कितीतरी केल्या जिजाऊंच्या केल्या किंवा गोपिकाबाईंची भूमिका केली म्हणजे एकीकडे रमाबाई केलं आणि दुसरीकडे गोपिकाबाई पण केलं म्हणजे पेशव्यांच्या घरातल्याच दोन वेगळ्या स्त्रिया अशा केल्या किंवा तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या मालिकेमध्ये सुद्धा माई आंबेडकरांची भूमिका केली किंवा फर्जन पावनखिंड शेर शिवराज किंवा आत्ता जो आग्र्यावरनं जे जे येतं आहे तुमचं अष्टक जे येतं त्यामध्ये अनेक भूमिका तुमच्या गाजत आहे तर ह्या सगळ्या भूमिका जगताना म्हणजे कसं जमतं म्हणजे हे सगळं म्हणजे काही ठिकाणी कणखर व्हावं लागतं जिजाऊ कणखर आहे. ही ऑफर जेव्हा माझ्याकडे आली तेव्हा माझा मुलगा त्या वयात होता 6-7 वर्षाचा आणि तो मला नेहमी म्हणायचा की आई तू रोज टी व्हीवर येतेस पण सगळं खूप सिरियस काम असतं तुझे तर मला बोर होतो तर तू काहीतरी असं भारी कर ना म्हटलं काय करू बाळा मला म्हटलं झी हॉरर शो कर म्हणजे बारे झी हॉरर शोमध्ये मी काय कर पण तेवढ्यात मला ही सोनपरीची ऑफर आली माझ्या मनात दुविधा होती कारण तोपर्यंत कम्प्युटर्स मुलं चालवत होती त्यांना स्पेशल इफेक्ट्स म्हणजे काय कळत होतं आणि हे सगळे जे आपले सुपर हिरोज आहेत त्यांचे फिल्म्स यायला लागल्या होत्या मला वाटलं अशा वेळेला परीबिरीची गोष्ट कोण बघणार ना त्यांना काय वाटेल ते आय डोंट थिंक दे विल एन्जॉय इट पण टीना गुप्ता प्रख्यात अभिनेत्री ती त्याची प्रोड्युसर होते ती म्हणाली की नाही नाही म्हणाल तू बघ हे खूप आवडेल मुलांना ही तुझं म्हणणं खरं ठरलं पहिला एपिसोड आला आणि कुणाला जी उचलून धरली ती सिरियल 7 वर्ष ही मालिका चालू राहिली आणि नानाविध देशातले प्रेक्षक मला मिळाले माझी फॅनमेल ही त्या काळामध्ये गंमत म्हणजे जगभरातनं असायची जिथे जिथे स्टार प्लस दिसतो तिथे तिथे आणि सगळ्यात जास्त फॅनमेल मला पाकिस्तानात यायची काय सांग म्हणजे मला भीती वाटायची तेव्हा की हमें आपको एक बार देखना आहे मला वाटायचं प्रेमाने म्हणतायत त्या कशा निमगरच्या पण मला खूप वेळा बोलावणं पण आलं तिकडनं छोट्या छोट्या मुलांच्या ग्रुप्समधनं मी गेले नाही अर्थात पण माझा त्यांचा खूप चांगला संपर्क होता त्या काळामध्ये आणि अर्थातच भारतातही मला खूप सुंदर फॅन फॉलोईंग मिळाली आणि ते सगळे आता पालक झाले आहेत किंवा होऊ पाहता आहेत आणि त्यांच्या मुलांसाठी परत सोनपरी यावं असं त्यांना नेहमी वाटतं त्यामुळे मला फार गंमत वाटते ह्या गोष्टच खूप छान. एकूणच अभिनयामध्ये असे काही कठीण प्रसंग आले का की ज्या कठीण प्रसंगात निभावून नेणं कठीण गेलं किंवा काही गमतीशीर प्रसंग की अरे हे असं दुःख छान सहजपणे जमलं बाबा असं. अशा गोष्टी नेहमी होत असतात अवंतिकाचा आत्ता आपण उल्लेख केला अवंतिकाच्या बाबतीमध्ये मी माणूस म्हणून सौम्य आहे आणि अवंतिका जेव्हा झाली तर मी आणखीच सौम्य होते आणि मला वाटायचं की ही अवंतिका म्हणजे सतत भांडते आरेला कारे मला पहिला एपिसोड त्याचा सांगायचं झाला तर तिला जिममध्ये जाताना कोणीतरी एक 6 बुडी तिचा जिम इन्स्ट्रक्टर किंवा कोणीतरी असतो तो तिला काहीतरी बोलतो म्हणून ती त्याला 6 बुटी माणसाच्या कानाखाली काय माझा हात पण पोचणार नाही तिथे हा काय सीन दिला आहे मी कसं करायचं आहे पण ते निभावलं मी पण त्यापुढेही असे अनेक प्रसंग त्या मालिकेमध्ये होते की जे लिहून यायचे आणि मला असं वाटायचं हे हे कसं काय शक्य आहे म्हणजे फारच भांडकुदळ्यांनी ही मी बोलली चांगल्या अर्थाने न्यायासाठी भांडते पण अतिच भांडते आहे काय तेव्हा मी एक करायची माझ्या मालिकेची निर्माती होती स्मिता तळवलकर आणि ती होती अशी एकदम खमकी होती आणि ती कोणाच काय ऐकत घ्यायची नाही की कोणी दोत बोललं तर ती 6 बोलायची मग मी एक क्षण डोळे बंद करायची डोळ्यासमोर स्मिता तळवलकर आणायची आणि मग तो सीन करायची तर अशा काही काही छोटे छोटे गमती असतात असं म्हणतात की कलाकार हा स्पॉन्जसारखा असतो त्याने सगळं टिपून घ्यायचं असतं वा. आणि ते कधी उपयोगाला येईल काही सांगता येत नाही पण ते येतं बरोबर उपयोगाला येतं तुम्हाला योग्य त्या वेळेला योग्य माणूस आठवतं त्याची एखादी लकब आठवते मग ती बोलण्याची असेल किंवा पेहरावातली असेल किंवा वागण्याची असेल ती तुम्ही त्या त्या भूमिकेमध्ये आणू शकता अशीच गंमत जिजाऊ साहेबांच्या नमस्कार मामा छान छान अशीच गंमत माझी जिजाऊ साहेबांची भूमिका जेव्हा साकारली तेव्हा झाली
राजा शिवछत्रपतीमध्ये मला जिजाबाई साहेब करायचे आहे असं मला नितीन देसाईंचा फोन आला. आणि तेव्हा मला एवढी गंमत वाटली. मला वाटलं की माझ्या नजरेसमोर किंवा मी ज्या कल्पना जिजाबाई साहेबांबद्दल माझी होती ती म्हणजे ती अशा एकदम धष्टपुष्ट धिप्पाड बाई असेल, जिनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं, जिनी 2 राजे घडवले अशी स्त्री असेल असं मला वाटत होतं. मला वाटलं माझी निवड कशी काय झाली, पण मी हे बोलले नाही तेव्हा कोणाला, कारण मग मला घेतलं नसतं ना. पण मी मनात विचार केला की माझी निवड केली ती त्यांनी काही एक विचार करून केली, तर मी काय करू शकते. तर कोणतीही स्त्री ही शरीराने धिप्पाड असावी लागते का, तर असं काहीच नाही. ती इथे स्ट्रॉंग असायला लागते. ती कितीही नाजूक असली, कितीही लहानखुरी असली, तरी ती मनाने किती कणखर आहे, ती डोक्यातून किती हेडस्ट्रॉंग आहे, हे आपल्याला समजून घेणं, हे दाखवणं ते जास्त आवश्यक आहे. आणि तशीच जिजाबाई साहेब आपण रंगवली पाहिजे. आणि मग माझा तो अभ्यास सुरू झाला की त्यांचे डोळे कसे असतात. आपल्या देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी या काही धुपट नव्हत्या, तरी त्यांनी आपला देश चालवला. त्या पण अशा नाजूकच होत्या. किंवा सुषमा स्वराज, एक अनेक असे नेते आहेत आपले की जे स्त्रिया आहेत पण ज्या धिप्पाड नाही आहेत, पण त्या उत्कृष्टपणे अनेक भूमिका उत्तमपणे पार पाडता आहे. मग मी ठरवलं मी माझे डोळे वापरीन आणि माझं डोकं आणि आवाज वापरीन, आणि त्या पद्धतीने मी जिजाबाई साहेब रंगवल्या. आणि ती भूमिका यशस्वी झाली, लोकांना आवडली. आणि आता तर शिवराय अष्टक या आमच्या कल्पनेतून शिवाजी महाराजांवरचे 8 चित्रपट आम्ही निर्माण करतो. त्यातले 6 चित्रपट, 6वा चित्रपट आग्रा हा उद्या प्रदर्शित होणार आहे. 6 तर त्यामुळे यशस्वी झालं असं बोलायला हरकत नाही. आणि आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मला जिजाबाई साहेब म्हणतात, म्हणजे ही एक प्रकारची पोच पावती आहे की जमलं मला. खूप छान. त्या काळामध्ये अभिनय क्षेत्रामध्ये तुम्ही काय काय करणार आहात किंवा तुमच्या मनात काही कल्पना आहेत का? दिग्दर्शक या भूमिकेकडे आपण नंतर बोलूया, पण आधी अभिनय क्षेत्रामध्ये तुम्हाला आणखी काय की राहून गेलं हे करायचं किंवा बकेट लिस्टमध्ये अरे हे मला करायचं बरं का अजून? खरं सांगायचं का सर, स्काय इज द लिमिट. करेक्ट. कारण अनेक अशा व्यक्तिरेखा असतात की ज्या तुम्हाला साकाराव्याशा वाटतात. तुम्हाला असं वाटतं की हे पडद्यावर यायला पाहिजे. पण अभिनेत्री म्हटलं ना की तुम्हाला खूप लिमिटेशन येतं, कारण कोणीतरी तुमचा विचार करावा लागतो, कोणीतरी तुम्हाला दिग्दर्शित करावं लागतं, तर ती भूमिका तुम्ही लोकांपर्यंत आणू शकता. त्यापेक्षा दिग्दर्शक होणं, निर्माती होणं आणि आपल्याला हवे ते विषय लोकांपर्यंत आणणं हे जास्ती चांगलं आहे असं मला वाटतं. आता तर नक्कीच वाटतं. आपण हॉलिवूडमध्ये जर बघितलं तर अनेक अभिनेत्री ह्या स्वतः कार्यकारी निर्मात्या झालेल्या आहेत, दिग्दर्शक झालेल्या आहेत, निर्मात्या झालेल्या आहेत. म्हणजे अशा काळांपासून आपली एक पळीच आहे अशा की ज्या दिग्दर्शिका झाल्यानंतरच्या काळामध्ये किंवा स्मिता तळवे आणि पुढे तू ये. तर आपल्याला हवे ते विषय मांडायचे असतील तर आपण पाऊल पुढे टाकलं पाहिजे. याच भूमिकेतून मी माझा पहिला चित्रपट लिहिला आणि दिग्दर्शित केला, कारण ती वाट बघत बसायची तोपर्यंत आपलं पण वय वाटतं ना. म्हणजे पहिला चित्रपट खरं तर प्रेम म्हणजे प्रेम असतं, आणि हा नुसता दिग्दर्शित नाही केला, तो लिहिला की याची एकूण स्टोरी. आणि म्हणजे खरं तर बातमी बातमी जशी असते मामांच्या भाषेत, तशी स्टोरी मागची स्टोरी असते. तर ती काय होती? अनेक वर्ष अभिनय क्षेत्रात काम केल्यानंतर तुम्ही म्हणता तसं माझ्या मनाला ही खुरखुट लागलेली होती की आपल्याला हव्या त्या कहाण्या आपल्याला नाही सांगता येते. कोणीतरी काहीतरी लिहील अशी वाट बघायची, मग त्याला निर्माता भेटेल, मग दिग्दर्शक आपल्यालाच कास्ट करेल आणि तो विषय आपल्याला मांडायचा आहे, तर मग आपणच कानी पाऊल पुढे टाकायचं. या कल्पनेतून मी प्रेम म्हणजे प्रेमस्थाची कहाणी लिहिली. खरं तर त्याची गंमत अशी झाली की माझे वडील डॉक्टर विजय दे यांनी मला एक संस्कृत सुभाषित सांगितलं तेव्हा, आणि ते असं होतं की कन्या वरीयते रूपम, मुलगी लग्न करताना कशाचा विचार करते तर रूपाचा विचार करते. माता वित्तम, आई म्हणते की थांब पैसे किती मिळवतो ते सांग लागी. पिता श्रुतम, वडिलांना वेगळीच काळजी असते की मुलाची ख्याती काय आहे. बांधवा कुलम इच्छंती, म्हणजे नातेवाईक असतात ते म्हणतात की कुळ काय, कोण आहेत त्याचे वाडवडील, कुठनं आला आहे मुलगा. आणि भोजनम इतरे जना, म्हणजे आपण सगळे फक्त जेवायला जातो.
आपल्याला काही पडलेलं नसते, कोणाचं लग्न कोणाशी चाललं आहे, स्वीट काय किंवा तू कोणती साडी नेसणार, एवढंच आपलं मर्यादित असतं. पण संसार कसा असतो तर त्या नवरा बायकोला करायचा असतो संसार. आपल्यापणाचाही काहीही संबंध नसतो त्याच्याशी. हे मला इतकं हिट करून गेलं की त्या विषयावर मी माझी पहिली चित्रपट कथा लिहिली. आणि नशिबाची गोष्ट मी ज्यांना ज्यांना वाचून दाखवली, जे कलाकार माझ्या मनात होते त्या सगळ्यांना ती आवडली आणि मला प्रोड्युसर पण मिळाला आणि पहिला चित्रपट झाला, त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला, पुष्कळ अवॉर्ड्स मिळाली आणि माझ्या दिग्दर्शनाची सुरुवात झाली. खूप छान. म्हणजे खरं तर उल्लेख केला की वडिलांनी काय संस्कृत सुभाषित सांगितलं होतं. प्रसिद्ध अभिनेते जयराम कळणी यांच्या म्हणजे खरं तर आपण सून आहात आणि चिर कुलकर्णींच्या पत्नी आहात आणि ह्या सगळ्या म्हणजे घराची भूमिका तर सांभाळतातच, पण अनेक पुरस्कार तुम्हाला मिळालेले आहेत. त्यात मटा सन्मान गौरव पुरस्कार मिळालेला आहे. सगळ्यात महत्त्वाचा वार्गज्ञ पुरस्कार राजीव गांधींच्या नावाने आहे आणि उत्कृष्ट अभिनेत्री तर एक पुरस्कार आहेच हा. ह्या सगळ्या याच्यातनं पुढे आणखी आलं आणि ते म्हणजे लेखिका होण्याचं स्वप्न. कारण साहित्यिक तो लहानपणापासून रुजलाच होता गोनीदांच्या म्हणजे हातातनं आल्यामुळं. आणि मग ते नाव इतकं भन्नाट आहे पुस्तकाचं की मेकअप उतरल्यानंतर म्हणजे आपल्याला जसं स्मिता पाटील असं आमच्या सगळ्यांकडे असं असतं की स्मिता पाटीलनी अभिनयामध्ये कधीही मेकअप केला नाही. आता खरं खोटं माहीत नसतं, पण तुम्ही जे लिहिलं आहे ते मात्र काय आहे आणि त्याची गंमत काय मी करत. मला नेहमी गंमत वाटते की लोक ना खूप एका पद्धतीने बघतात अभिनेत्यांकडे. कारणही आहे तसं. काही असे अभिनेते असतात की जे फक्त स्टार्स असतात, पण काही असतात की जे विचार करतात, जे लिहितात. आणि मराठीला तशी चांगली परंपरा आहे. अनेक अभिनेत्री हे स्वतः लिखाण करतात, त्यांची कॉलम्स असतात, त्यांची पुस्तकं येतात. तर अशा वेळेला काम करताना आम्ही मेकअप करतो, पण मेकअप उतरवल्यावर पण आम्ही कोणीतरी असतो. आम्ही विचार करतो, आम्ही लिहू शकतो, आम्ही चांगलं बोलू शकतो. आणि ते लोकांपर्यंत पोहोचवण्याची कला कुठेतरी काही प्रमाणात आमच्यात असते. तर असा विचार मनात ठेवून या पुस्तकाचं नाव ठेवलं की मेकअप उतरवल्यावर मला त्या अ, अ, माझ्या सिनेसृष्टीकडे किंवा कलाविश्वाकडे बघताना काय वाटतं, हे कुठेतरी त्यात लिहिण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ते नाव तसं ठेवलं, मेकअप उतरवल्या की. पण काय त्या पुस्तकात एकूण काय आहे वाचकांच्या दृष्टीने आपण आता बोलतो आहोत तर. मेकअप उतरवल्यावर या पुस्तकामध्ये काही माझे लेख आहेत. ललितले ललित लेख आहेत, ज्याच्यामध्ये सिनेसृष्टीबद्दलचं माझं बाहेरून बघताना मला काय वाटतं किंवा स्त्रीकडे बाहेरून बघताना काय वाटतं, स्त्री पुरुष संबंधांकडे, विवाह संस्थेकडे, किंवा एखादा कलाकार आहे तो स्क्रीनवर कसा असतो आणि ऑफ स्क्रीन कसा असतो, हे मला कसे दिसलेले काही कलाकार, अशा पद्धतीचे त्याच्यात ललित लेख आहे. आणि ही कल्पना खरं तर माझी नाही. मी एका लोकमत नावाच्या मासिकामध्ये एक कॉलम लिहित होते. मी सकाळच्या तनिष्काची संपादक होते आणि हे करता करता मला असं वाटलं की अशा पद्धतीचं लिखाण आपण करू शकतो आणि मग त्याचं पुस्तक झालं. त्याचं नाव लेखक उतरवल्या. वा. खरं तर मृणालताई वेगवेगळे प्रयोग करत असतात. आत्ता नवीन एक प्रयोग लेखनाचा त्या करतायत आणि एक बॉलिवूड अभिनेत्री आहे लीप उलमन नावाची. ती खरं तर स्वीडिश अभिनेत्री मूळची. तिचं जे आत्मचरित्र आहे त्याचा मराठीतून स्वैर अनुवाद तुम्ही केला तर तो कसा आणि काय म्हणजे म्हणजे तीच अभिनेत्री का निवडतो. काही वर्षापूर्वी आपण सगळ्यांनीच कोविडचा सामना केला आणि सगळे आपण घरी बसलो होतो. आपल्याला पुढे आयुष्यात काय होणार माहीत नव्हतं, किती हे चालणारे माहिती नव्हते. त्यावेळेला माझ्या हातात एक पुस्तक पडलं आणि त्याचं नाव होतं चॉईसेस. लिव उलमन या अभिनेत्रींनी लिहिलेल्या आत्मकथेचा तो दुसरा भाग होता. पहिला भाग होता त्याचं नाव होतं चेंजिंग. ते मी फार लहानपणी वाचलं होतं आणि मला खूप आवडलं होतं ते. पण ते मुख्यतः तिच्या एका अतिशय वादळी आणि वादग्रस्त अशा नात्याबद्दल होतं. एका दिग्दर्शकाबरोबरचं तिचं जे नातं होतं ते जगविख्यात दिग्दर्शक आणि तिचं फार तरुण वयात त्याच्याशी जडलेलं नातं. ते दोघंजणं एका बेटावर राहत होते
माणसांशी संपर्क न करता आणि तिथेच काही चित्रपट त्यांनी चित्रित केले वगैरे असं त्यांचं फार वादळी आयुष्य होतं. त्यावरचं ते पुस्तक होतं. आणि आता इतकी वर्ष लोटल्यावर मीही मॅच्युअर्ड झाल्यानंतर हे तिचं आत्मचरित्राचा दुसरा भाग माझ्या हातात पडला. कोविड होता त्यामुळे कुठे जात येत नव्हते. मी एक झपाट्याने ते वाचून काढलं आणि मला वाटलं की तेव्हाची ती तरुण असलेली एक प्रेमिका आणि आत्ता तिच्यामध्ये झालेले सगळे बदल, मॅच्युअर झालेली एक स्त्री, की जी स्त्री एक आई आहे, जिचं ते प्रेम संबंध संपलेले आहेत. त्यानंतर तिच्या आयुष्यात काही माणसं आलेली आहेत. त्यानंतर तिची प्रचंड करिअर हॉलिवूडमध्ये झालेली आहे. मग ती अभिनेत्री म्हणून झाली आहे, दिग्दर्शिका म्हणून झाली, निर्माती म्हणून झालेली आहे. आणि त्याही पलीकडे जाऊन तिने सोशल ॲक्टिव्हिस्ट म्हणून युनिसेफबरोबर काम केलं. हे सगळं म्हणजे एक तरुण 25शीची अल्लडच म्हटली पाहिजे अशी नायिका जी अभिनेत्री होती तिथपासून एक अत्यंत मॅच्युअर्ड आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका जगलेली स्त्री हा तिचा प्रवास कसा झाला हे मला खूप आकृष्ट करून गेला. कारण मीही आई आहे, मीही अभिनेत्री आहे, मीही दिग्दर्शिका आहे, मीही थोडं थोडं समाजासाठी काम करते. तर मला ते खूप कनेक्ट झाला तो विषय. आणि मी म्हटलं की नुसतं उद्याची चिंता करण्यापेक्षा आपण हे स्वतःसाठी आपण याचं भाषांतर करायला सुरुवात करू. आणि भाषांतर करताना मला लक्षात आलं की दोघींच्या मधल्या या साम्यांमुळे अनेक गोष्टी मला याच्यात ॲड पण कराव्याशा वाटत आहेत. मी घेतलेले अनुभवसुद्धा मला याच्यामध्ये आणावेसे वाटत आहेत. त्यामुळे हे स्वैर भाषांतर व्हायला लागलं. आणि आमचे मित्र धनंजय गांगण ग्रंथाली प्रकाशनचे यांनी असंच फोनवर गप्पा चालायच्या, तुझं काय चाललं आहे, माझं काय चाललं आहे, कसा हा कोविड वगैरे. तर मी त्याला म्हटलं मी अशी एक गंमत करते, मला फार मजा येते हे करायला. तर तो म्हणाला हे पुस्तक कंप्लीट करायचं आणि झाल्या झाल्या मला पाठवायचं. आणि त्यांनी ते घेतलं, लिहूलमनपर्यंत पोहोचले, त्यांनी ती परमिशन आणली आणि पुस्तक प्रसिद्ध झालं. ते लिहूलमनच्या हातात पडलं. अर्थात मराठीत तिला कळलं नाही काय, पण तिला आनंद झाला की भारतातल्या एका भाषेमध्ये याचा अनुवाद झाला आहे. आणि त्याची गंमत अशीही झाली की तेव्हा पुण्यामध्ये 4-4 नाटक महाराष्ट्रामध्ये खूप गाजत होतं आणि त्या 4-4ही अभिनेत्रींच्या हातून त्याचं प्रकाशन पण झालं. त्यामुळे वेल सेलिब्रेटेड. वा, खूप छान. खरं तर पुस्तकं लिहिणं एक मूलतः अनुवाद करणं यासाठी काय लागतं तर शब्दसंग्रह, शब्दसामर्थ्य, व्होकॅब्युलरी खूप चांगली लागतं. आणि इंग्रजीतनं तुम्ही त्याला स्वैर अनुवाद दिला आहे, अनुवाद हे स्वैर केलं आहे, खूप छान झालं. कारण का तर अनुवाद नाही तर मग अगदीच रटाळ होतो बऱ्याचदा. तर यासाठी तुमच्याकडे परंपराच होती. म्हणजे गोणीरांची एकूणच भटकंती, त्यांचं सह्याद्रीमधलं फिरणं, त्यांचं सह्याद्रीत वावरणं, बयोदार बुघड किंवा दास डोंगरी राहतो किंवा मृण्मयी मय किती सांगावं गोणीरांचं. तर त्या सगळ्या याच्यातनं तुमचा गड किल्ले, भटकंती याच्याशी कसं काय म्हणजे जमतं का याचं? हो, जमतं की. हां. आणि असं वाटतं लोकांना की आता काय ही अभिनेत्री आहे, ही कशी जात असणार. पण कमीत कमी 3-4 वेळा तर वर्षातनं कोणत्या ना कोणत्या किल्ल्यावर जाणं होतंच. माझ्या आजोबांचा जन्मदिन हा दुर्गदिन म्हणून साजरा केला जातो 1 जूनला. त्या दिवशी तर नक्कीच जातो. पण पावसाळ्यामध्ये कोणत्या तरी किल्ल्यावर नेहमी गेलं जातं. आणि आता जे आम्ही 8 चित्रपट करतो त्यापैकी प्रत्येक चित्रपटात प्रत्यक्ष कोणत्या तरी किल्ल्यावर जाऊन चित्रित करणं हे आम्ही स्वतःवर बंधन घालून घेतलेलं आहे. कारण पुढची पिढी आहे ना, त्यांना आपण याची ओळख जर करून दिली नाही तर ते जाणार नाही आहेत किल्ल्यांवर, ते बघणार नाही आहेत. त्यामुळे आपण आपला खारीचा वाटा या बाबतीत उचलला पाहिजे असं मला नक्की वाटतं. खूप छान. खरं तर राष्ट्रीय पुस्तक न्यास म्हणजेच नॅशनल बुक ट्रस्ट ही एक मोमेंट, एक चळवळ सुरू केलेली आहे की पुस्तक महोत्सव म्हणजे पुण्यामध्ये आत्ता मोठ्या प्रमाणात पुस्तक महोत्सव झाला, ज्याच्यामध्ये 10 लाखापेक्षा जास्त युवकांनी खरं तर त्या पुस्तक महोत्सवाला भेट दिली. कुठेतरी असं म्हटलं जातं की युवक वाचत नाही, पण आपण सकाळपासून बघतोय की सगळ्यात जास्त तरुणच इथे आहेत. तर ह्या तरुणांसाठी वाचावं म्हणून लेखनाकडे कशा दृष्टीने बघावं किंवा काय केलं पाहिजे, म्हणजे वाचणारी पिढी तयार करण्यासाठी तुमचं एकूणच म्हणजे उपदेश काय आहे? आपण पुण्यातनं आलो आहे सर
आणि पुण्यात या बुक फेस्टिवलला किती प्रतिसाद मिळाला हे आपण अनुभवलेलं आहे, पाहिलेलं आहे. आणि गोव्यामध्येही तशी सुरुवात झाली आहे. इतरही अनेक ठिकाणी बुक फेस्टिवल्स होत आहेत आणि तिथेही प्रतिसाद वाढत चाललेला आहे. ही फार चांगली गोष्ट आहे. असं एक म्हणायची मला वाटतं फॅशन आहे की मुलं वाचत नाही. पण आता ना पुस्तक विकत घेण्याऐवजी किंवा त्याच्याबरोबरच मुलांच्या हातात जे यंत्र आहे ना, त्याच्यावरही मुलं खूप वाचतात. माझा स्वतःचा अनुभव असा आहे की मुलं वाचतात. फक्त त्यांना कोणत्या वयात काय वाचायचं इकडे वळवणं हे आपलं काम आहे. आणि हे शिक्षक म्हणून आपलं काम आहे, हे पालक म्हणून आपलं काम आहे. आणि आपण त्यांना आवड लावणं हे ॲक्च्युली आपल्या हातात आहे. मला एकच मुलगा आहे, पण आम्ही त्याच्या बाबतीत असं करायचो की मी माझा नवरा आम्हाला दोघांनाही वाचनाची खूप आवड. घरात माझ्या तर वाचनाच्याच घरात मी जन्मले, लेखकाच्या घरात जन्मले. पण माझा नवराही तितकाच उत्साही, तोही अनेक पद्धतीची पुस्तकं आणायचा. आणि ला आम्ही असं करायचो की त्याच्या वयाला जे इंटरेस्टिंग वाटेल असं पुस्तक आम्ही त्याला रोज अर्धा तास वाचून दाखवायचो आधी. तर त्याला ते खूप इंटरेस्ट निर्माण व्हायचा की पुढे वाचा ना, पुढे वाचा ना. तर ऐकण्याची त्याला आधी सवय झाली आणि मग आम्ही हळूच त्याला वाचायला यायला लागलं जेव्हा मराठी, तेव्हा आम्ही हळूच मग ते पानात खूण घालून ठेवली आहे ना, पुढे वाच तू 2 पानं, आम्ही आलोच. असं करत करत मग तो 50 पानंच वाचून टाकायचा. आणि हळूहळू त्याला वाचनाची खूप आवड लागली. इंग्रजी वाचन त्याचं होतं कारण तो इंग्लिश मीडियममध्ये शिकला. नशिबाने त्याच्या काळामध्ये हॅरी पॉटर आला आणि त्यामुळे त्याचं उत्कृष्ट इंग्रजी वाचन झालं, लिखाण झालं. त्यामुळे त्याची पिढी तर मला वाटतं की यातून निसटली. पण आज त्याचे अनेक मित्र आम्ही बघतो की त्यांच्या घरी वर्तमानपत्रसुद्धा येत नाही. मग आईवडीलच जर वाचताना दिसले नाहीत, काहीच वाचताना दिसले नाहीत आणि केवळ असं करताना दिसले, तर मुलं पण तसंच करणार आहेत नाही का? त्यामुळे मुलांच्यावर होणारा पहिला संस्कार हा घरी होत असतो. तर घरच्यांनी आधी आपण वाचतो का याचा विचार करायचा आणि मग आपलं मूल का वाचत नाही याबद्दल तक्रार करायची. सगळी तक्रार ही शाळेबद्दल करून नाही चालणार. कारण शाळेमध्ये मुलं 6-7 तास असतात आणि बाकी संपूर्ण वेळ ही आपल्याबरोबर असतात. करेक्ट. म्हणजे खरं तर या वक्तव्यामधनं स्टोरी टेलर कसं झाला याचंच खरं तर एक विवेचन तुम्ही केलंत. पण स्टोरी टेलरबद्दल जरा लोकांना सांगा की तुम्ही स्टोरी टेलर कशा झाला आणि काय काय केलं आहे आत्तापर्यंत त्या. एक चार्ल्स डिकन्स नावाचे लेखक होते आणि ते लेखक स्वतःच्या पुस्तकांचं जाहीर वाचन करायचे. आणि ही फार गमतीची गोष्ट आम्हाला वाटली. माझे आजोबा आमच्या घरातच एवढा मोठा लेखक होता. त्यांनी स्वतःच्या पुस्तकांचं जाहीर वाचन करायला सुरुवात केली. कथाकथन नाही, कादंबरी वाचन. आणि ते कादंबरी वाचन इतकं पॉप्युलर झालं की लेखकाच्या तोंडून ते ऐकायचं. हळूहळू माझे आईवडील त्यात सामील झाले. माझी बहीण आणि माझा नवरा आणि मी, आम्ही सगळेजण त्या वाचनामध्ये सहभागी झालो. आमच्या असं लक्षात आलं की लोक आपणहून वाचत नाहीत ना, कंटाळा येतो त्यांना, पण त्यांना ऐकायला आवडतं. मग आपण ऐकूया असं म्हणून आम्ही तो वाचनाचा प्रयत्न सुरू केला आणि त्यातूनच हे कुठेतरी स्टोरी टेलिंग सुरू झालं. आणि शेवटी चित्रपट म्हणजे तरी काय, स्टोरी टेलिंग वॉज इट. नाटक म्हणजे काय, स्टोरी टेलिंग असतं. आणि आपण मुलांना घरी जशा कहाण्या सांगतो, आपल्याला वाटतं की झालं आता एक 5-6 वर्षाची झाली म्हणजे आपली जबाबदारी संपली, चिवकाऊच्या गोष्टी सांगितल्या. नाही, मुलांना तुम्ही जगभराच्या कहाण्या सांगू शकता. हेच सगळं मुलांना घडवत असतं. आणि मी पालकांना हे खूप मनापासून आवाहन करेन की पालकांनी स्वतः आधी वाचलं पाहिजे. पालकांनी मुलांना वाचनाची आवड लावली पाहिजे. पालकांनी पुस्तकं विकत घेऊन ती मुलांपर्यंत पोहोचवली पाहिजेत. आणि मग मुलं वाचतात का नाही तुम्ही आपण होऊन बघा. कुठल्या कुठल्या स्टोरीज केलेल्या आहेत स्टोरी टेलर नाही, म्हणजे स्टोरी टेलर म्हणून तुम्ही ज्या काही केली ते हो. माझ्या आजोबांच्या 8 कादंबऱ्या आहेत. आणि त्यानंतर एक स्वीडिश ॲप आहे, त्याचं नाव स्टोरी टेल. त्या स्टोरी टेलमध्ये मी अनेक पुस्तकं वाचकांपर्यंत पोचवली. रेकॉर्ड करून पोचवली आहेत. ज्याच्यामध्ये मराठीतली उत्तम पुस्तकं जी माझ्या आजोबांची नाही आहे, ते तर आम्ही जाहीर कार्यक्रम करतो. पण स्मृतिचित्रेपासून चार्ली चॅप्लिनच्या आत्मचरित्रापर्यंत अशा अनेक वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तकं
आम्ही अनेक कलावंतांनी रेकॉर्ड केलेली आहेत आणि ती वाचकांना श्रोत्यांना उपलब्ध करून दिली आहेत. म्हणजे परदेशामध्ये पॉडकास्टची खूप फॅशन आहे, तर ते तेव्हा लोक बोलत असतात किंवा वाचत असतात कधी कधी. तर हे एक प्रकारचं मला वाटतं पॉडकास्ट आहे. तुम्ही प्रवास करताना ते लावू शकता. पु ल देशपांड्यांची व्याख्यानं आपण ऐकायचो किंवा वपू काळ्यांच्या गोष्टी आपण ऐकायचो. तसंच हे ॲप आहे, पण याच्यात आम्ही साहित्य लोकांपर्यंत पोहोचवतो. वा, खूप छान. मगाशी तुम्ही उल्लेख केलात की जगभरात तुमचे फॅन फॉलोअर्स आहेत, तसे गोव्यातही आहे. कारण आल्या आल्या तुम्हाला जो प्रतिसाद मिळाला तो सोनपरीला मिळाला, तो जिजाऊंना मिळाला, तो ताराराणीला मिळाला. हे तुमच्या सगळ्या भूमिकांना आणि एकूणच तुमच्या व्यक्तिमत्वाला तो मिळाला. तर तुमच्या गोव्यातल्या फॅन फॉलोअर्ससाठी तुमचा काय संदेश? गोव्यातल्या फॅन फॉलोअर्सला मी नक्की सांगेन की तुमच्याकडे 2 भाषा आहेत. एक कोकणी आहे आणि एक मराठी आहे. दोन्ही भाषांमध्ये साहित्य आहे. मराठीतलं साहित्य खूप आहे, कोकणीतलंही काही कमी नाही. पण हे दोन्ही भाषा तुमच्या मुलांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, यासाठी तुम्ही त्यांच्याशी त्या भाषांमध्ये बोला. आज जगामध्ये, गोव्यातच काय, महाराष्ट्रात, पुण्यातसुद्धा बहुसंख्य पालक आपल्या मुलांशी इंग्रजीत बोलतात, कारण इंग्रजी ही जगाची भाषा आहे. मान्य आहे, इंग्रजी पण आलीच पाहिजे मुलांना. पण आपल्या मातृभाषे इतकं महत्त्वाचं दुसरं काहीच नाही. त्यामुळे आपली भाषा, मग ती कोकणी असेल, मग ती मालवणी असेल, मराठी असेल, या आपल्या ज्या भाषा आहेत, जी मातृभाषा आहे, ती मुलांना कशी आहे याकडे आवर्जून प्रयत्न करा. कारण कोणतीही भाषा ही जशी जन्माला येते तशी ती नष्ट पण पावते, आणि ही नष्ट पावण्यात आपला हात असतो. जन्माला घालण्यात आपला हात नसतो, पण नष्ट करतो तेव्हा माणूस जेव्हा बोलीभाषेतून ती कमी होत जाते, जेव्हा लेखी भाषेतून ती कमी होत जाते. तसंच त्या भाषेतनं कमी साहित्य निर्माण होतं, त्या भाषेतले चित्रपट पाहिले जात नाही. अशा वेळेला भाषा लवकर नष्ट होते आणि आपल्याला आपल्या सगळ्या भाषा टिकवायच्या आहेत. भारत हा असा देश आहे की ज्याच्यात असंख्य भाषा आहेत. मराठी ही अशी भाषा आहे जिला अनेक डायलेक्ट्स आहेत, म्हणजे अनेक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची बोली बोलली जाते मराठीची. त्यामुळे आपण आपल्या सगळ्या भाषा टिकवायला मदत करूया, आणि यासाठी इतर कोणाचीही गरज नाही आपल्याला. फक्त ठरवा की माझ्या घरात मी मातृभाषेत बोलेल मुलांशी. हे कंपल्शन आहे की घरात या भाषेत बोलायचं. बाहेर जाऊन तू कोणतीही भाषा शिक, जगातली कोणती भाषा शिक, जर्मन शिक, फ्रेंच शिक, पण इथे मात्र आपण कोकणीत बोलू, इथे मात्र आपण मराठीत बोलू. हे कर्तव्य म्हणून जर आपण पाळलं तर गोव्याच्या सगळ्या माझ्या मित्रमैत्रिणींना, सगळ्या पालकांना मी हे मनःपूर्वक आवाहन करते की आपली मातृभाषा ही टिकवायला पाहिजे. आज शेवटचा एक प्रश्न की तरुण पिढीने कारण आत्ता जेव्हा सीतारामन यांनी हे बजेट जेव्हा मांडलं, या अर्थसंकल्प जेव्हा भारताचा मांडला, तेव्हा त्यात रील्स बनवणं किंवा या सगळ्या, म्हणजे रील्स बनवणं म्हणजे काय, तर अभिनय क्षेत्रात कुठेतरी सुरुवात होणं. तर यावं का अभिनय क्षेत्रात या पिढीने? त्यासाठी तुम्ही काय सांगाल? अगदी ऑफकोर्स यावं. आपण काय आहोत हे आपल्याला कळलं ना की कोणत्याही क्षेत्रात आपण काम करायला काहीच हरकत नाही आहे. फक्त मला वाटतं अभिनय क्षेत्राची चर्चा जास्ती होते, अभिनय क्षेत्राचं आकर्षण जास्ती असतं. पण एक लक्षात ठेवूया आपण की अवघ्या काही 15-20 वर्षापूर्वीपर्यंत स्त्रिया फक्त पडद्याच्या पुढेच काम करायच्या. आता मात्र स्त्रिया पडद्याच्या मागेही काम करतात. मग त्या लेखनाचं काम करतात, एडिटिंगचं करतात, गीतलेखन करतात, दिग्दर्शन करतात, कॅमेरा करतात, अशी सर्व क्षेत्र स्त्रिया सांभाळतात. आणि मी पुरुषांनाही हेच सांगेन की कला म्हणजे केवळ कॅमेऱ्याच्या पुढची नाही आहे, कॅमेऱ्याच्या मागची कला जास्ती महत्त्वाची आहे. तर आपल्याला या क्षेत्रात यायचं आहे म्हणजे नेमकं कुठे यायचं आहे आणि नेमकं काय करायचं आहे हे समजून घेण्यासाठी त्याचा अभ्यास करा आणि मग या क्षेत्रात ओढली जा. सगळ्यांनाच अमिताभ बच्चन व्हायचं असतं, सगळ्यांनाच माधुरी दीक्षित व्हायचं असतं, पण होतात का सगळे? नाही व्हत. मग कुठेतरी हायरार्कीमध्ये आपण राहतो. तर आपण कोण आहोत हे आधी समजून घेऊया, आपल्याला काय हवं आहे आणि त्या क्षेत्रात काय काय संधी उपलब्ध आहेत हे समजून घेतलं आणि मग आपला प्रवास सुरू केला तर मग यश तुमचंच आहे. हे केवळ मी आमच्या क्षेत्राबद्दल सांगत नाही, हे सगळ्या क्षेत्रांबद्दल आहे. प्रत्येक क्षेत्राला लागू असलेले हे नियम आहेत. आणि विशेषतः स्त्रियांना मी सांगेन की बिनधास्त कलाक्षेत्रात या. फक्त
हॅव अ स्ट्रॉंग हेड ऑन युअर शोल्डर्स. वा, क्या बात. खरं तर मृणालताईंनी त्यांचा सगळा जीवनपटच आपल्याला उघडून दिला इथे. आणि खूप पैलू म्हणजे एखाद्या म्हणजे आपल्याला फक्त अभिनेत्री म्हणूनच माहीत असतं, पण केवढे पैलू असतात ह्या सगळ्या अभिनय क्षेत्रात येणाऱ्या माणसांचे. तुम्ही इथं आलात त्याबद्दल गोवा पुस्तक महोत्सव आणि राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने मी आणखीन एक शेवटचा प्रश्न घ्या अशी सूचना आलेली आहे. तर एकूणच या पुस्तक महोत्सवामध्ये खूप मुलं येत आहेत. त्यांनी पुस्तक विकत कशी घ्यावी, कुठली घ्यावी, तुम्ही मगाशी उल्लेख केला, पण आणखीन थोडंसं इलॅबरेट केलं तर बरं होईल. मला वाटतं सर्व प्रकारची पुस्तकं इथे आहेत. मग ती प्रेरणा देणारी पुस्तकं आहेत, मोठी साहित्य ज्याला म्हणतात अशी पुस्तकं आहेत. किंवा स्वातंत्र्यवीरांचे फोटो दिसत आहेत आपल्याला समोर, त्यांची चरित्र आहेत, आत्मचरित्र आहेत, असे सर्व प्रकारचे. आणि मला वाटतं काही भाषांमधली पुस्तकं इथे उपलब्ध आहेत. इंग्रजीमध्ये आहेत, मराठीमध्ये आहेत. गोव्यात असल्यामुळे कदाचित कन्नड असतील किंवा साऊथ इंडियन पुस्तक पण असतील. आणि मुख्य म्हणजे कोंकणी पुस्तकं पण असतील. मला स्वतःला कोंकणी पाकक्रियेचं पुस्तक हवं आहे, तेही इथे मिळेल अशी मला शक्यता वाटते आहे. त्यामुळे मी ते शोधणार आहे. तर अशा अनेक तऱ्हेची पुस्तकं आहेत. तर शाळा येत आहेत इथे. तर मी MBTच्या इथे अधिकाऱ्यांनाही ही विनंती करेन की मुलांना गाईड करा. त्यांना कोणती पुस्तकं त्यांनी या वयात वाचली पाहिजे, कोणती पुस्तकं त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजेत, हे कोणीतरी गाईड करणं फार आवश्यक आहे. मग ती इंग्रजीतली असतील किंवा कॉमिक्स असतील. अगदी अमर चित्रकथेचा स्टॉल आहे इफ आय एम नॉट मिस्टेकिंग, है ना. तर सो देर आर सो मेनी स्टॉल्स. आणि इफ देर इज अ राईट गाईड फॉर देम, त्यांना आपण एक एक पुस्तक भेट पण देऊ शकतो. पुस्तक रीडिंगचे आपण इथे क्लासेस घेऊ शकतो. अनेक पद्धतीने मुलांचा पुस्तकांशी संबंध वाढेल यासाठी आपण वेगवेगळे प्रयत्न करणं आवश्यक आहे. मला वाटतं यावर्षीचा गोवा बुक फेस्टिवल हे त्यातलं पहिलं पाऊल आहे. आता इथे अवेअरनेस निर्माण होईल की अशा पद्धतीचे फेस्टिवल्स पण होतात. इतक्या प्रमाणात पुस्तकं आपल्याला बघायला मिळतात, हाताळायला मिळतात. आणि मग इथून पुढे जो प्रतिसाद मिळेल तो आणखी वाढत जाईल याबद्दल मला 100% खात्री आहे. तुम्हाला आवडलेली पुस्तकं कुठली आहेत? ही मला हा लेखक आवडतो, मला ही पुस्तकं आवडतात. मला चरित्र वाचायला खूप आवडतात. आत्मचरित्र आणि चरित्र हा माझा अतिशय आवडीचा विषय आहे. कारण मी अभिनेत्री आहे, त्यामुळे अनेक व्यक्तित्व मला ती आतपर्यंत जाऊन त्याचा शोध घ्यायला आवडतं. आणि त्यामुळे मला जर असं सेक्शन वाईज कोणी सांगितलं की इकडे कविता आहेत, तिथे कथा आहेत, कादंबऱ्या आहेत, पाककली आहे, चरित्र आहेत, आत्मचरित्र, तर मी खूप वेळ तिकडे घालवते. पण कोणाचं आत्मचरित्र तुम्हाला जास्त भावलेलं आहे? मला चार्ली चॅप्लिनचं आत्मचरित्र अतिशय भावलं आहे. कारण हातचं राखून न ठेवता पुष्कळसं त्यांनी लिहिलं. वीणा गवाळकर या लेखिका आहेत, त्यांनी अनेक चरित्र लिहिलेलं. एकता कारवर लिहिलं आहे, श्वाइत्झरवरचं लिहिलेलं आहे. आत्ता अमेरिकेची लेडी मार्गारेट थॅचरवर लिहिलेलं आहे. अशी अनेक रवींद्र पिंगे यांनी पुष्कळ अशी पुस्तकं लिहिली. सुमती देवस्थळे यांनी टॉल्स्टॉयपासूनच्या लेखकांचे अनुवाद केलेले आहेत. आणि हे सगळं मला खूप आवडतं. आणि आता तर अनेक कलावंतांची आत्मचरित्र आलेली आहेत. अगदी ताजी म्हणजे अमोल पालेकर आणि त्यांच्या पूर्वाश्रमीच्या पत्नी चित्रा पालेकर यांची अगदी ताजी आत्मचरित्र आली आहेत. विजय मेहतांचं आहे, मधुकर तोरडमलांचं आहे, मोहन जोशींचं आहे. अशी अनेक आत्मचरित्र मराठीमध्ये कलावंतांची पण आलेली आहे. त्यामुळे त्यांची आयुष्य जाणून आपल्याला घेता येतात. एका पुस्तकातून बसल्या जागी इमॅजिन करता येतं आणि आपली कल्पनाशक्ती पण खूप वाढते. वा, खूप छान. तुम्हाला तुमचं आत्मचरित्र लिहायला आवडेल का? आणि ते म्हणजे काय याबद्दल विचार केला? मला वाटतं की आता ना अनेक पूर्वी कसं होतं की आपल्याला लेखक बघायला मिळायचे नाहीत नेहमीच, किंवा वाचक आपण जेव्हा असायचो आपलं आवडते कलावंत आपल्याला भेटायचे नाहीत. पण आता आपल्याला ते इतके सगळीकडे भेटतात आणि इतक्या मुलाखती होतात. त्यातून आम्ही आमच्या आयुष्याबद्दल अनेकदा बोलतच असतो. त्यामुळे आणखी वेगळं काय लिहायचं हा मोठा प्रश्न आहे. पण मला वाटतं अजून वेळ आहे थोडासा. अजून मला काम करू दे थोडं, मग बघूया.
म्हणजे बऱ्याच जणांनी आत्मचरित्र ही म्हणजे अगदी विशित आत्मचरित्र लिहिलेला एक लेखक मला आमच्याकडे सांगण्यासारखं खूप असेल. खूप छान. ताई, खरंच मनापासून तुमचे आभार मानतो. मृणाल ताई इथे आल्यात आणि त्याचा एकूणच जीवनपट त्यांनी आपल्याला उघडून दाखवला. खरे तर केवळ अभिनेत्री म्हणून नाही, तर लेखिका म्हणून, एका मुलाची उत्कृष्ट आई म्हणून किंवा पत्नी म्हणून किंवा गृहिणी म्हणून, उत्तम पाककला करणारी सुगरण म्हणून, किंवा स्नुषा म्हणून, असं सगळं म्हणजे कौटुंबिक तर आहेच आहे. पण त्याच्याबरोबरीने एक कणखर स्त्री दिग्दर्शक होणं, म्हणजे स्वतः काम करणं फार सोपं असतं, पण इतरांकडनं करून घेणं काही तेवढं सोपं नक्कीच नसतं. कारण मला जे हवं आहे ते तुझ्याकडनं करून घेणं, अशी एक दिग्दर्शिका म्हणून त्या इथं आल्या. राष्ट्रीय पुस्तक न्यास आणि गोवा पुस्तक महोत्सवाच्या वतीने आपण सगळे टाळ्यांच्या गजरात त्यांचे आभार व्यक्त करूया. तर ते थांबले. ताई, धन्यवाद. प्रणाम सुना. धन्यवाद. MBT आणि गोवा बुक फेस्टिवल, लोकमान्य, या सगळ्यांची मी मनापासून आभारी आहे की इथे मला तुम्हा सर्वांशी संवाद साधता आला. आणि बुक फेस्टिवल चालू राहणार आहे पुढचे 4-5 दिवस. ते 4-5 दिवस आपण इथे भरपूर पुस्तकांचा आस्वाद घेऊया, पुस्तकं हाताळूया, विकत घेऊया, ती वाचूया आणि पुन्हा पुन्हा अशा पुस्तक प्रदर्शनांना भेट देऊया. धन्यवाद. मनापासून आभार. धन्यवाद.